हे घ्या, काढा घ्या. नाही नको. अहो खरंच घ्या, तुम्हाला थोडं बरं वाटेल. नाही, माझी इच्छा नाहीये. हरकत नाही, आत्ता घेऊ नका, थोड्या वेळाने घ्या. राजवाडे, उद्याची काही तयारी करायची आहे? नाही म्हणजे तुम्हाला शर्ट वगैरे जर का इस्त्री करून हवा असेल तर मी करून ठेवते. नको. छान गाणी ऐकूया का आपण? शांतता हवी मला. बरं, मग मी पण नको बोलू का? तुम्ही चिडलायत का माझ्यावर? तुमच्यावर का चिडेन मी? उलट तुमचे जितके आभार मानावे ना तितके कमी आहेत. आभार काय? तुम्ही नेहमी असं करता, आउट ऑफ द वे जाऊन सत्याचा शोध घेता. आणि जवळपास सगळ्या वेळेस मी तुम्हाला त्यावरूनच बोलतो, तुमचं ऐकूनच घेत नाही, डिसमिस करतो तुम्हाला. त्यामुळे मी तुमच्यावर नाही, मी स्वतःवर चिडलोय. अहो पण नको ना, कशाला? एवढं सगळं होऊन गेले आता, पण स्वतःवर कशाला चिडायचं? शांत राहा ना. तुम्हाला तरी कुठे काय माहित होतं? मुळात जे झालं त्यात तुमचा काय दोष आहे? तुम्ही काहीही केलेलं नाही आहात. बऱ्याचदा काहीही न करणाऱ्यांचाही खूप मोठा दोष असतो. खरं तर याआधीच मी काहीतरी करायला हवं होतं, पण नाही केलं. यावेळेस दोघांचं भांडण किंवा ते जे काही रचलेलं भांडण होतं ते सुद्धा मी लाईटली घेतलं. कारण मला असं वाटलं की नवरा बायको ज्याप्रमाणे भांडण होतं त्याप्रमाणे भांडण झालं असेल तर मिटेल. पण अर्पिता इतकं मोठं कारस्थान करेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि काय मिळालं काय तिला हे सगळं करून? ती खरंच माझी बहीण आहे का? नका इतका विचार करू. मी तुम्हाला म्हटलं ना, दोष माझाच आहे. मीच संस्कार करण्यात कमी पडलो. मला सांगा, आपण जेव्हा एखादं छोटंसं छान रोपटं लावतो तेव्हा आपण त्याला जगवण्यासाठीच ते लावतो ना. त्याला वेळेवर पाणी घालतो, त्याला सूर्यप्रकाश मिळण्याची काळजी घेतो, त्याला वेळोवेळी खत घालतो आणि त्याच्याशी खूप प्रेमाने वागतो. पण ह्या सगळ्यानंतरही कधीतरी एखादं रोपटं नाही नीट वाढत. मग ह्यात तर आपली कशी काय चूक असू शकते? संस्कार करणं आपल्या हातात आहे, पण आत्मसात करण्यासाठीची पण एक कला लागते आणि ती प्रत्येकाला अवगत नसते. हो, अर्पिता कोणी परकी नाही हो, माझी बहीण आहे. एखाद्या मुलीसारखं तिला वाढवलंय. प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टीतनं, प्रत्येक संकटातनं तिला जपलंय, सावरलंय. आणि आज मीच तिच्यावरती हात उगारला. मला इतकं गिल्टी वाटतं ना, असं वाटतं हा हातच तोडून टाकावा मी, जो हात स्वतःच्या बहिणीवरती उचलला गेला. काही गरज नाहीये. काहीही चुकीचं वागला नाही आहात तुम्ही राजवाडे. मुळात अर्पिताताई जे काही वागल्यात ना, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया ही योग्यच होती. याचा आता तुम्ही स्वतःवर प्लीज राग नका काढू. हा, तुम्ही माझे आहात, त्यामुळे तुम्ही स्वतःशी वाईट वागलात ते माझ्याशी वाईट वागल्यासारखं होईल. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम असतो यार त्यांना. मी काही केलं तरी प्रॉब्लेम, मी काही नाही केलं तरी प्रॉब्लेम. शी कांट बी हॅपी फॉर वन्स. आणि असंच वागत राहिलं ना तर समोरचा माणूस एका पॉइंटला गिव्ह अप करणारच ना. यू नो व्हॉट, मला तर वाटायला लागलं, इनफॅक्ट आय एम शुअर की त्यांना हे असं कंप्लेंट करणं, त्यांना हे असं अनहॅपी राहणं हे आवडतंय अगदी मनापासून. हो, आहे मी श्रीमंत आणि मी जर माझे पैसे खर्च केले तर त्यांना काय प्रॉब्लेम आहे? रोज रोज उठून नवीन कारण शोधून काढतात आणि माझ्याशी भांडतात त्या. आणि तू कधीच काही बोलत नाहीस त्यांना. तिला बघ, मी बोलत नाहीये असं नाहीये. इट्स जस्ट की मी ना आता ते टॉपिक्स आणि विषय सोडून द्यायची सवय लागली आहे मला. मग मला नाहीये ती सवय. आज आपण किती दिवसांनी बाहेर जात होतो सांग, तरी नाही आई ना हे बघवलंच नाही. त्यांनी सगळा प्लॅन फ्लॉप केला. आय नो बेबी. आणि हे बघ, त्यासाठी आय एम रिअली सॉरी. पण हे बघ ना, अजून उशीर झालेला नाहीये. आपण एक काम करूयात ना, मी तुझ्या आवडीचं काहीतरी ऑर्डर करतो आणि छान असा कॅन्डल लाईट डिनरचा सेटअप करतो. ओके? मग ऐक ना बेबी, प्लीज सोडून दे ना हा राग. प्लीज शांत हो ना. माझा नाहीये मूड आता. एवढा सगळा तमाशा झाल्यानंतर तर माझ्यामध्ये एनर्जीच नाहीये हे सगळं एन्जॉय करायची. तिरा यार. ओके, एक मिनिट. काय करत होता इथे तुम्ही? मी काय तिथे हे तुम्ही काय सिरियसली काय तुम्ही आमचं बोलणं चोरून ऐकत होता इथे? चल चल, मी काय तुमचं बोलणं चोरून ऐकू? काहीतरी काय बोलते मी? माय गॉड, मग
मग दरवाजाच्या इथे हे असं चिकटून काय करत होता? अरे मी आता Oh my God, this is unbelievable. ए, Oh अधीरा, my God, ऐक. Ro, this is unbelievable. Oh my God. काय? बघितलंस का? काय काय आई अधीरा आई आपलं बोलणं चोरून ऐकत होत्या दरवाजाच्या इथे. रे देवा ऐक रोहन ठीक आहे, म्हणजे आपण आपल्या रूम मध्ये फ्रीली बोलूही नाही शकत. आई मला सांग तू असं कसं करू शकतेस? ऐक 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 रोहन ऐक मी असं काही केलेलं नाहीये You ऐक know what? तुम्हाला खूप हौस आहे ना आमचं बोलणं ऐकायची. लेट्स डू वन थिंग. तुम्ही ना इथेच थांबा. मी तुमच्या समोरच सगळं बोलते, कारण मी तुम्हाला घाबरत नाही. आई अधीरा, बोलेन मी तुमच्या अधीरा, काय झालं बाळा? विचारा आईंना. काय बाबा, आई आमचं बोलणं चोरून ऐकत होत्या. काय येस. मंदा, अगं सगळी अक्कल घाण टाकलीस की काय तू? किती घाणेरडापणा करशील? ओ जरा शांत राहो. काही काय बोलता? उचलली जीभ लावली टाळ्याला. मला काही हाऊस नाही या लोकांचं बोलणं चोरून ऐकण्याची. मी आपली शतपावली करत होते आणि ही तुमची सून अधीरा एवढ्या मोठमोठ्यानी भांडत होती ना आपल्या नवऱ्याबरोबर. कान झाकले असतं ना तरी ऐकू आलं असतं. मला बोलताय तुम्ही, तिला काही बोलत नाही. आणि बघा हे अधीरा, हा आहे ना तुमच्या पिंट्या दादाचा बंगला नाहीये, कळलं? आमचं साधं घर आहे. तुझ्या नवऱ्याला काय म्हणजे माझा मुलगा आहे ना, माझ्याच मुलाला तू माझ्या विरोधामध्ये भडकवतेस, तुला काही वाटत नाही का गं? एक्सक्यूज मी. इनफ इज इनफ. मी कुणालाही भडकवलेला नाहीये. हा माझा नवरा आहे आणि मी याच्याशी बोलत होते प्रायव्हेटली. तर काय चुकलं माझं? अरे काय बोलतेस तू? जरा हळू एक बोल ना. मिनिट, तुम्ही असं बोलूच शकत नाही. पण का आवाज चढवतेस पण माझ्यावर? तुला काही वाटत नाही का? काय बोलताय ती तुम्ही? एक- काय आवाज एक- कळत नाहीये का? असं बोलायची गरज आहे का पण? एक मिनिट शांत व्हा, प्लीज शांत व्हा तुम्ही दोघी. तुम्ही दोघीही जरा शांत व्हा. मंदा, अगं जरा सुखानं जगू दे. कुठल्या तरी वेळी जरा घरात शांतता नांदू दे ना. पण नांदू दे ना, मी कुठे काय म्हणते? नांदू दे शांतता. हीच माझ्या अंगावर आली. खरं काय करायचं ते. एक मिनिट आई. का आता का बोलवलं? आता का बोलवलंस? हा तुमचा पाय तर दुखावला होता ना, आता बरं नीट चालता तुम्ही. काय ग, त्या बायकांसमोर तर अगदी तैमुरलंग झाली होतीस. माझा पाय दुखतोय. त्या पायाच्या दुखण्यापेक्षाही माझं मन जास्त दुखतंय. मनावर गाव घातलाय ही नाही ना, हिच्यामुळे माझं मन दुखतंय. हिच्यामुळे. हो प्लीज आई, ते काम तुमचं आहे आणि तुम्ही ते काम रोज आवडीने करता, व्यवस्थितपणे. तुम्हाला पटो किंवा न पटो, मी तुम्हाला आज एक सल्ला देते. खरं वागत जा, फॅमिलीला धरून राहत जा आणि भांडणं करत नका जाऊ. हो बाई हो. आता ना मला तुझ्याकडनं अशी अक्कल कशी शिकायची, कशी काय वाढवायची याची शिकवणी घ्यायला लागणार आहे बाबा. हो, घ्यावीच लागणार आहे. कुणीतरी तुम्हाला शिकवावंच लागणार आहे. बघा कशी बोलते. बघ कशी बोलते बघ. मी लग्न करून आल्यापासून बघतीये तुम्ही मला फक्त आणि फक्त त्रास दिलाय. पण बाबा आणि रोहन यांच्या प्रेमामुळे मला आपली छोटीशी जॉईंट फॅमिली आवडायला लागली. फक्त आणि फक्त तुमच्या वागण्यामुळे मला या घरात थांबायची सुद्धा इच्छा होत नाही. आली मोठी. मला माहिती ना, उगीच आव आणू नकोस. तुला ना सासर अजिबात आवडत नाही, म्हणूनच तर उठसूट माहेरी पळत असते. आली मोठी. अजिबात नाही. तुम्ही काही बोललात तरी हे घर माझं आहे आणि तुम्ही माझी माणसं आहात. त्यामुळे तुम्ही मला कितीही प्रोवोक केलं तरी मी हे घर सोडून निघून नाही जाणार आई. कारण पिंट्या दादांनी माझ्यावर नाती जोडायचे संस्कार केले, तोडायचे नाही.